आज आम्ही काय त्या बुलढाणा जिल्हा बँकेला मदत केलेली आहे। आपल्याला काही जण मला म्हणाले की दादा आम्हाला चांगले अधिकारी त्या ठिकाणी द्या। इथं काही अधिकारी बदलावे लागणार आहेत, काही काही निगरगट्ट झालेले आहेत, काही त्यांना सोयीसुतक पडलेलं नाही। त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला, आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ, परत उद्यापासून आपणच आपले। पण त्यांना मी हे सांगणार आहे, पण पुढच्या ट्रिपला आल्यावर मग तुमच्याकडे बघतोच कसं काय। सांगितलेली कामं मी दमदाटी करत नाही। त्यांनी जनतेचं काम करण्याचं, प्रशासनाचं काम करण्याचं स्वीकारलेलं आहे। त्याकरता त्यांना पगार मिळतो, त्याकरता त्यांना वाढ मिळते, त्याकरता त्यांना 7वं वेतन मिळते, पुढे 8वंही वेतन मिळेल, त्याहीबद्दल दुमत नाही। पण त्यांनी पण त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे। आता एक माजी नगराध्यक्ष मला येऊन भेटल्या का, विद्यमान नगराध्यक्ष, त्या म्हणल्या दादा आम्ही काम सांगितलं तर सरळ अधिकारी म्हणतात जा कुठं जायचं तिथं। असं उर्मट सारखं जे कोणी अधिकारी वागत असतील, रीतसर सांगितलेलं काम असताना चुकीचं काम सांगितलं तर मी चुकीच्या कामाचं समर्थन करणार नाही, परंतु रीतसर काम सांगितलं असताना अशी जर भाषा जर प्रशासनातल्या कुठल्या व्यक्तीने केली तर ती पण आम्ही खपून घेणार नाही। काही अधिकारी बरेच वर्षानुवर्षे इथंच बसलेत, इथल्या इथंच बदल्या। बीडवरून माझलगावरून आष्टी, आष्टीवरून पाटोदा, पाटोद्यावरून गेवराई आणि गेवराईहून पुढे अंबेजोगाई। ती काय इथनं हालायलाच तयार नाही। तसल्यांना काहींना बदलावं लागेल, त्यांनी त्यांचं काम दाखवावं। काही आज मला असंही निवेदक भेटले, म्हणजे कार्यकर्ते भेटले की दादा कालच्या अर्थसंकल्पामध्ये XYZ अधिकाऱ्यावर अन्याय झाला, त्याला सस्पेंड करायला नको होतं, परंतु मंत्र्यांनी जाहीर केलं आणि त्यांना सस्पेंड केलं। असंही जर झालेलं असेल तर आपण कुणावर अन्याय करायला बसलो नाही। आम्ही युवकांनो ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये। जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत आम्ही सरकारमध्ये। जनतेचा पाठिंबा नसेल त्यावेळेस लोकांनी सांगितलं त्यावेळेस बाजूला जावं लागेल। पण पाठिंबा आहे तोपर्यंत तरी योग्य पद्धतीने तर काम झालं पाहिजे। रिझल्ट ओरिएंटल काम ज्याला म्हणतात ते तर झालं पाहिजे, आणि म्हणून तशा पद्धतीनं पुढे जाण्याचं काम आपण सगळेजण मिळून या निमित्तानं करू। इतर अनेक बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत, मी ते प्रेस